खूप दिवसांनी कॉलेजला आलो असं वाटतंय, पण कॉलेजला अमितजी पण आलेत आणि विद्यार्थी सेनेचा खऱ्या अर्थानं मनसे विद्यार्थी सेनेचा एक नोंदणी अभियान सुरू आहे आणि आम्ही आज कॉलेजच्या या बेंचवर बसलो आहोत. आफ्टर लॉंग टाइम ऑन बेंच. अमितजी काय सांगायला बदलला? नाही खूप वर्षांनी ऍक्च्युली बसलोय मी आणि खूप वर्षांनी असं काय कोरलेलं वगैरे बघायला मिळतंय जे आम्ही हेच करायचो अभ्यास सोडून. नाही पण एक वेगळी फिलिंग आहे, नॉस्टॅल्जिया. पण आम्ही नॉस्टॅल्जिया जेवढा आहे तेवढा आज तुम्ही विद्यार्थ्यांना भेटताय. मी आताच काही वेळापूर्वी पाहिलं तर मुलं मुली तुमच्याशी येऊन बोलतात काय काय कॉलेजच्या समस्या आहेत. म्हणजे आपण ज्यावेळी कॉलेजला होतो त्या समस्या अजूनही बदललेल्या नाहीत. आम्ही कसं काय गोष्टीकडे पाहतात? नाही तोच आम्ही बदलायचा प्रयत्न करतोय. आमच्या हातात जे आहे ते आम्ही करायचा प्रयत्न करतोय. 1 तारखेला आपलं सभासद नोंदणी ही चालू झाली आणि ती चालू झाल्यानंतर मी सांगितलेलं की आठवडाभर झाल्यानंतर मी फिरायला चालू करणार आहे. मला प्रत्येक कॉलेजला जायचंय, प्रत्येक विद्यार्थ्यांना भेटायचंय. जिकडे जिकडे शक्य होईल तिकडे मी पोहोचतोय. आज दक्षिण मुंबईपासून आपण सुरुवात केली आहे. मग आपण दक्षिण मध्यपासून मला वाटतं अख्खी मुंबई कव्हर करणार आहोत. पुणे, नागपूर, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, जिल्ह्यांमध्ये जाऊन आम्ही तालुक्यांमध्ये जाऊन भेटणार आहोत विद्यार्थ्यांना. कारण शहरांचे प्रॉब्लेम्स खूप वेगळे आहेत आणि ग्रामीण भागाचे प्रॉब्लेम्स खूप वेगळे आहेत. म्हणजे तुम्ही आत्ताच फिरताना तुम्ही एल्फिस्टन कॉलेजला तुम्ही होता तर खूप बेसिक प्रॉब्लेम्स आहेत की आम्हाला तिकडे पाणी मिळत नाहीये. आम्ही तिकडचं पाणी प्यायलो तर आमचं घरी जाऊन पोट बिघडतं. आमचं वॉशरूम म्हणजे महिलांच्या मुलींच्या वॉशरूमची परिस्थिती बघा. तिकडे आम्ही कॉलेजमध्ये वॉशरूमला नाही जाऊ शकत, आम्हाला घरी जाऊन जायला लागतं. मग अशा परिस्थितीत आपले जर विद्यार्थी असतील तर तुम्ही पुढे रोजगार आणि ह्याचा प्रश्न तर सोडूनच द्या. शिक्षणाची परिस्थिती अशी आहे आपल्या. मला वाटतं आता नाशिकमध्ये पण साहेबांची प्रेस कॉन्फरन्स झाली, तुम्ही ऐकली? तिकडे तुम्ही नीट आणि चायनामधलं एक परीक्षा आहे जी 10वी नंतर द्यायला लागते. मी पण थक्क झालो ऐकून की काय प्रकारे त्यांची सिस्टम चालते. लोकसंख्येचा विषय नाही हा, तुमची गव्हर्नमेंट आणि सिस्टम आहे तुम्ही कसं इम्प्लिमेंटेशन करता त्याचा विषय आणि इच्छाशक्तीचा विषय. म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे. आता साहेबांनी जे सांगितलं की त्यांची जी परीक्षा, मी नाव विसरलो, पण तिकडची जी सिक्युरिटी असते प्लस तिकडे राज्यस्तराला देतात की तिकडच्या परीक्षा तुम्ही घ्या, फक्त आम्ही केंद्रात सेट करणार. राज्यांमध्ये पोहोचताना त्याची सिक्युरिटी काय असते, म्हणजे ड्रेनेजपासून विद्यार्थी परीक्षा देताना बांधकाम बंद असतं तिकडचं. मग हा जेव्हा आपण विचार करायला लागू ना अशा पुढच्या विषयांचा, ते विचार करायलाच आपल्याला खूप वर्ष आहेत. कारण आपले बेसिक मुद्देच आपण पोचलो नाही होत अजून. बेसिक मुद्द्यांचा आता तरी विचार करायला हवा. इट इज हाय टाइम असं तुम्हाला अमितजी वाटतं का? आणि मला वाटतं की आता जसं नीट परीक्षेमुळे जेनझी पेटून उठलं किंवा तरुणी पेटून उठले, तसं मला वाटतं की हे पण विषयाकडे पोहोचायला वेळ नाही लागणार. पण आम्ही त्या दिवशीचं तुमचं एक वाक्य होतं, जेनझीचं जे आंदोलन होतं, तुम्ही फक्त 1-1.5 मिनिटं भाषण केलं आणि त्यामुळे तुम्ही म्हटलात की हे कुठल्या पक्षाची गर्दी नाही, ही जेनझीची स्वतःची गर्दी आहे. या लोकांना जर कॅटर करावं लागेल आत्ताच्या घटकेला तर तुम्हाला कसं करावं लागेल असं मला वाटतं? कारण नोंदणी मोठ्या प्रमाणात होतो तुमच्या मनसे विद्यार्थी सेनेची. केटर काय करायचं, त्यांचे मुद्दे जाणून घ्यायचे आणि सोडवायचे. केटर म्हणजे मी त्यांना बोललो पण की सभासद नाही झाला तरी तुम्ही विद्यार्थी आहात आणि आमचं काम आहे तुमचे कामं सोडवणं. सगळे सभासद होतील असे नाहीये, पण जो प्रतिसाद मिळतो तो उत्तम आहे. आता पण मी जेव्हा एल्फिस्टनला गेलो, मी जे सभासद झाले किंवा नाही झाले मला फरक नाही पडत, मला तुमचे मुद्दे सोडवायचे आहेत. आणि असे जर मुद्दे असतील की पाणी नीट नाहीये, वॉशरूम नीट नाहीये, तर हे बेसिक गोष्टी आपण कॉलेजमध्ये घुसून सोडवू शकतो. पण त्याच्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे, जसं मी मागच्या वेळी तुम्हाला विचारलेलं, पर्यावरणाचा मुद्दा आला तर लोक जरा शासन बरोबर बघत नाही. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे तरी शासनाने आता सिरियसली बघावं का? आणि मग महाराष्ट्र राज्यापासून आपण शोधत आणि प्रत्येक ठिकाणी नीट बघितलं पाहिजे. ते तुमची जबाबदारी आहे. त्या गोष्टींमुळे तुमचे वेगवेगळ्या खात्यात तुमचे मंत्री आहेत, त्या मंत्र्यांचं ते काम आहे. त्या लोकांना तिकडे, ह्या लोकांनी, आपल्या तरुणींनी, आपल्या पालकांनी, त्या लोकांनी बसवले तुम्हाला तिकडे. त्याच्यामुळे असं नाही की एक माणूस अख्खा राज्य सांभाळतोय ना. तुमच्याकडे वेगवेगळ्या ह्याच्यातले मंत्री आहेत, ते का नाही त्याच्यावर काम करत आहेत? शिक्षण मंत्री असेल, उच्च शिक्षण मंत्री असेल, ह्या विषयांकडे का नाही बघत आहेत? सो हे खूप बेसिक प्रश्न आहेत आणि मला वाटत नाही की ह्या विषयांकडे हे मंत्री बघतील. पण ज्याच्यात बघितलं पाहिजे ऍक्च्युली हे त्यांचं काम आहे. सो हे आपण सोडवून घेऊच. पण एक शेवटचे 2 प्रश्न. त्याच्यातून पहिला प्रश्न मुख्यतः मोहन भागवत यांनी काल खऱ्या आता सगळ्या जेन्झींना अप्रोच केलं, त्यांच्याशी त्यांनी गप्पा मारल्या आणि असं म्हटले की दिल्लीच्या आंदोलनात कोणीही लोक अँटी नॅशनल नव्हती. मला ज्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. मग ही गोष्ट घडली कशाला? जे काय असतील सरकारला तरुणींची भीती वाटायला लागली आहे. कारण त्यांना कळलंय की हे लोक आपलं सरकार झुकवू शकतात, आपल्याला झुकवू शकतात, नाहीतर 29 आपल्यासाठी कठीण असेल. त्याच्यामुळे ही भीती फक्त तरुणींनी, त्यांच्या पालकांनी असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी रस्त्यावर उतरून ही क्रिएट केली आहे. हे कुठच्याही राजकीय पक्षाचं श्रेय नाही आहे, हे मी परत छाती ठोकपणे सांगतो.
ही त्यांची भीती आहे आणि मला वाटतं की आता त्यांना हे अशा प्रकारचे वाक्य बोलायची गरज सुचते. नाहीतर तुम्ही 20 दिवस 21 दिवस जेव्हा एक माणूस उपोषणाला बसतो किंवा त्याच्या आधी मला वाटतं 10-12 दिवस आंदोलन चालू असतं, तेव्हा तुम्ही का नाही जाऊन अड्रेस करत ते? तुमचे मंत्री का नाही येऊन विचारत की नीट हे आमची चूक आहे, हे आम्ही सुधारू? तेव्हा आत्ता पण तुम्ही नीटचं बघितलं तर त्याच्या नीट फुटीनंतर काय होणार आहे त्याच्यावर तुम्ही बोलताय. नीट फुटी नाही होणार ह्याच्यावर कधी तुम्ही बोलणार? कशी नाही होणार, कशी तुम्ही सिक्युरिटी वाढवू शकता ह्याच्यावर कधी बोलणार होत आपण? नीट फुटीनंतर शिक्षा काय होणार, म्हणजे फुटी होणार आहे का परत? तर तसं विद्यार्थ्यांना सांगा. हे खूप चुकीचं चालू आहे आणि मला वाटतं साहेब बोलले तसं खूप उशीर झाला आहे ना. पण या सगळ्यानंतर आज आपण आता गिरगावात आहोत. गिरगावात अनेक ठिकाणी तुम्ही कुलाब्याला त्या दिवशी नरिमन पॉईंटला फुटबॉल मॅच घेऊन एक ग्राउंड वाचवलात. आदित्य ठाकरेंनी काल पत्रकार परिषद घेऊन म्हटलंय की असे अनेक मोकळी जागा आहेत ज्याचा शासन पुन्हा एकदा अप्रोच करण्याचा प्रयत्न करत आहे. मोकळी जागा शासनाला हवी तरी कशाला? या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठे चुकीचं करतं असं म्हणून वाटतं का? मला तर ते इकडे पण लीलावतीच्या समोर एक ग्राउंड आहे, तिकडे काहीतरी ते एवढं उत्तम ग्राउंड आहे ते काढून तुम्ही काहीतरी कन्व्हेन्शन सेंटर करायचं बोलताय. अंधेरीला एक ग्राउंड आहे, म्हणजे आपले खेळाडू जाणार कुठे? आपल्याकडे कधीही उत्तम दर्जाचा एक फुटबॉल ग्राउंड येणार आहे की नाही? आपल्याकडे वर्ल्ड कप्स होणार आहेत की नाही? आपल्या इकडचं वानखेडे जे म्हणजे उच्च दर्जाचं आहे तिकडे सोडून आता तुम्ही अहमदाबादला तुमचे फायनल्स घ्यायला लागले. म्हणजे तुम्हाला इकडचं महत्व काढायचं तिकडे न्यायचं, इकडच्या ग्राउंडचं महत्व काढायचं काहीतरी वेगळं उभं करायचं, हे किती दिवस चालणार आहे? आणि जसं कुलाब्याचं वाचवलं ना तसे आम्ही हे पण वाचू. म्हणजे एकंदर काल आदित्य ठाकरेंनी असं सांगितलंय की आम्ही कुठलाही पक्ष न बघता मी सगळ्यांना सांगतोय आता सगळ्यांनी एकत्र या आणि पुन्हा एकदा आंदोलन आपण उभं करूया. यासाठी तुम्ही मी आणि आदित्य तर एकत्र आहोतच, पण ज्यांना ज्यांना यायचं ह्या विषयात त्यांनी उभं राहावं. कारण हे ग्राउंड आपले आहेत, हे ग्राउंड आपल्या तरुण तरुणींचे आहेत, त्यांना खेळायला जागा पाहिजे. जे अजून झाले पाहिजे ते सोडून तुम्ही आहेत तेच बळकवण्याचा प्रयत्न करतात, हे खूप चुकीचं चालू आहे. एक शेवटचा प्रश्न, आज तुम्ही कॉलेजमध्ये परत आलात, विल यू सी यू बॅक टू दिस? कारण आपण तुम्ही म्हणताय मी प्रत्येक विद्यार्थ्याला जाऊन भेटणार आहे, मी पर्सनली जाऊन भेटणार आहे, हेच आता खऱ्या अर्थानं तुमचं पुढचं पाऊल असेल का? मी भेटणारच आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आज दक्षिण मुंबई आहे, दक्षिण मध्य चालू होईल आणि जिकडे जिकडे नाही भेटतायत तिकडे तिकडे मी विभागाध्यक्षांना सांगितलं आपल्या की मला भेटायचं असेल तर प्लीज त्यांना माझा नंबर द्या किंवा मला भेटवा, मला सांगा त्यांना भेटायचं, मी परत येईन. पण म्हणून मी आपले जे सभासद नोंदणीचे फॉर्म्स आहेत त्याच्या पाठी तुम्हाला काय अडचण असेल वैयक्तिक किंवा ग्रुप्समध्ये तुम्हाला काय कॉलेज लेवलला काय अडचण असेल प्लीज लिहा, आम्ही ती आठवड्याभरात सोडवून घेऊ.